श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच इच्छा पूर्ण करणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी ही नक्कीच दाबा. आणि आज तुम्ही ज्याची वाट पाहत होता तीच गोड बातमी तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्ही जे देवाकडे मागत आहे तेच तुमच्या जवळ येणार आहे. फक्त स्वामी संदेश मोजून 20 मिनिटे ऐका. तुम्हाला नक्कीच चमत्कार दिसेल आणि अनुभव येईल. अजिबात दुर्लक्ष करू नका आणि मन लावून ऐका. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. स्वामी, मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग दाखवा. त्या मार्गावर चालताना माझा हात सोडू नका. त्या मार्गात आलेल्या संकटांना समोर जाण्याची, त्यांना 2 हात करण्याची ताकद मला द्या. तुम्ही सोबत आहात, सगळं काही ठीक आहे. तुमच्याशिवाय कोणतीच गोष्ट नीट नाही हे मी मानतो आणि माझा तुमच्यावर विश्वास आहे. म्हणून मित्रांनो, स्वामींवर जर तुमचा मनापासून विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आता श्रीकृष्ण म्हणतात, जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. जे होतोय ते चांगल्यासाठीच होतंय आणि जे होईल ते पण चांगल्यासाठीच होणार आहे. म्हणून त्यासाठी तयार राहा आणि जे काही वाईट होईल त्यासाठीही तयार राहा. कर्म तुझे कर्म तुलाच तारतील आणि तुझे कर्म तुलाच मारतील, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून निथळत राहतो परिसर पाऊस पडून गेल्यावर. माझंही काहीसं असंच होतं तू हाती हात दिल्यावर. म्हणून स्वामींनी आपल्या हातात हात दिला आणि आपल्याला त्यांनी साथ दिली की आपण भरपूर पुढे जाऊ आणि प्रत्येक मार्गात आपण प्रगती नक्कीच करू. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही अनुभव असू द्या आणि तुम्ही शेवटी वेळेपुढे तुम्हाला झुकावंच लागतं. कारण वेळ आपली पुन्हा येत नाही आणि पुन्हा आपल्याला वेळ ही मोका देत नसते. शब्दांची तंटा नाही, मौनाशी भांडण नाही, नुसती उदासी आहे कारण काहीही नाही. म्हणून प्रेम ते असतं जिथे काही न मिळण्याची आशा असून सुद्धा प्रतीक्षा त्या व्यक्तीची असते. मग तसंच तुम्ही प्रेम स्वामींवर केलं पाहिजे आणि ते निस्वार्थ प्रेम तुम्ही केलं पाहिजे. धर्म कोणताही असो, चांगले कर्म करत राहा. हिशोब कर्माचा केला जातो, धर्माचा नाही. हे कलियुग आहे मित्रा. इथं शपथा घेणारे नाही, दारू पिणारे खरं बोलत असतात, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही नीट सावधगिरीने वागले पाहिजे. लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून केलेल्या कामाला प्रदर्शन म्हणतात आणि कुणाचं तरी चांगलं व्हावं म्हणून केलेल्या कामाला चांगुलपणा म्हणतात. भास म्हणजे मनातल्या कल्पनांचा खेळ आहे आणि आभास म्हणजे त्या खेळांचा अंतिम डाव आहे. जीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका, कारण जग ज्यांच्याकडे काही नाही त्याला हसतं आणि ज्यांच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जळत असतं. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामी समर्थांमुळे येते. आणि त्यांच्याकडे पाहिलं की असं वाटतं आपल्याला जीवनाची नव्हे एक उम्मीद मिळाली आहे आणि आपण भरपूर काही जीवनामध्ये करू शकतो. इथे प्रत्येकाला वाटते आपण किती शहाणे. यावर उपाय एकच, सगळं शांतपणे पाहणे. आणि हे पाहतच राहिल्याने तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं आणि जीवनाकडून तुम्ही जे प्रश्न असतील यांची उत्तरं नक्कीच मिळतील. वेदनांना फक्त साथीदार असतात, भागीदार नाही. माणूस गर्दीत असला की एकट्याचा विचार करतो आणि एकटा असला की विचारांच्या गर्दीत हरवून जातो. मनाचा व्यवहार जपणारा माणूस धनाचा हिशोब ठेवत नाही, म्हणून तो लोकांना जपत असतो. आणि काही लोक पैशांना जपत असतात आणि ते माणुसकी विसरून जातात. दुःखाचा अनुभव घेतल्याशिवाय सुखाची किंमत आपल्याला कळत नाही. जीवनामध्ये प्रत्येक वेळी सगळ्यांची व सल्ल्यांची गरज नसते. कधी धीर देणारा हात, ऐकून घेणारे कान व समजून घेणाऱ्या हृदयाची देखील गरज असते. मन माहेरी धावतं आणि सासरीही रमतं. धन्य ती स्त्री, तिला दोन्ही जमतं. आणि अशा या स्त्रीचा आपण आदर नक्कीच केला पाहिजे, कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अखंड महाराष्ट्रात राहतो आणि आपण स्त्रीचा सन्मान देखील केला पाहिजे. म्हणून अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवाड मानाचा मुजरा. आणि शिवाजी महाराजांकडून तुम्हाला भरपूर काही शिकण्यासारखं आहे आणि त्यांच्याकडून आपण नक्कीच सर्व काही शिकलं पाहिजे. त्यांची रणनीती, त्यांचे विचार आणि त्यांचे आचार सुद्धा. नक्कीच तुम्ही यातून सर्व काही शिकून जीवनात इतके पुढे जाल की तुम्हाला कोणत्याही तुम्हाला नक्कीच मोटिवेशनची गरज भासणार नाही. भविष्य काळाचा एवढा पण विचार करत बसू नये की वर्तमान काळातील सार जगणंच राहून जाईल. परिस्थिती नावाची शाळा सर्व संकटांवर मात करायला शिकवते आणि आपल्याला त्यातून भरपूर काही अनुभव येत असतात
आणि त्या अनुभवापासून आपण शिकत सुद्धा असतो. अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढंच की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवत असते. म्हणून तुम्ही अपेक्षा कोणाकडून ठेवू नका, नाहीतर तुमच्या अपेक्षा भंग झाल्यावर तुम्हाला भरपूर त्रास होईल. म्हणून तुम्ही आनंदात आणि सुखात आणि समाधानात जगा. जेवढं जास्त समाधानी जीवन तुम्ही जगाल तेवढं जास्त तुम्ही आनंदात राहाल आणि सुखात राहाल. विश्वास असलेली व्यक्ती सोबत असली की भावना व्यक्त करण्यासाठी शब्द शोधावे लागत नाहीत, तर चेहऱ्यावर येणारे भावच सर्व काही गोष्टी व्यक्त करत असतात. स्वभावाच्या प्रेमात पडलं की चेहरे आपोआप आवडू लागतात. भाकरी सुद्धा दोन्ही बाजूंनी भाजली तरच छान लागते. त्याचप्रमाणे जीवनातही नाती दोन्ही बाजूंनी निभावली तरच ती चांगली लागत असतात. हृदय हा मानवी शरीराचा सर्वात सुंदर भाग आहे आणि तोच जर स्वच्छ नसेल तर चमकणाऱ्या चेहऱ्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून तुमचं हृदय हे अत्यंत साफ आणि निर्मळ हवं हे मात्र निश्चित आहे. यशाची उंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका. कोणतेही काम छोटे नसते. प्रत्येक काम तुम्ही केले पाहिजे आणि त्यातून अनुभव घेतला पाहिजे. नक्कीच तुम्ही जेव्हा यशस्वी व्हाल तेव्हा हेच काम तुम्हाला आठवेल आणि तुम्हाला तुमच्या कष्टाची जाणीव नक्कीच होईल. आठवणींच्या गर्दीत हरवलेली माणसं सहसा लवकर सापडत नाहीत. मैत्री हा असा दागिना आहे जो सगळ्यांकडे दिसतो पण जाणवत नाही. म्हणून अशी मैत्री करायची जी दिसली नाही तरी चालेल पण जाणवली नक्कीच पाहिजे. खोटं बोलणं आणि खोटं वागणं हे क्रेडिट कार्ड सारखं असतं. आज वापरताना आनंद मिळतो पण काही कालावधीनंतर त्याची किंमत चुकवावीच लागते. यश प्राप्तीसाठी हेतू आणि त्यालगतचे विचार याचं एकत्रीकरण महत्त्वाचं ठरतं. आणि या जगाचा एक प्रचलित रिवाज आहे, जोपर्यंत मतलब आहे तेव्हा हम साथ साथ है, ज्यावेळी मतलब संपला तेव्हा हम आपके है कोण. आणि आजच्या मतलबी जगात पैसा एक असा साबण आहे की जो आजच्या दुनियेतील प्रत्येक डाग साफ व स्वच्छ करू शकतो. म्हणून तुम्ही पैसा नक्कीच कमवला पाहिजे. प्रत्येक क्षण जादुई बनवणाऱ्या माझ्या मित्र व्यक्तीला भरपूर काही मी जीवनात देऊ इच्छितो आहे. आणि तसंच स्वामी आपल्याला मित्र समजतात आणि ते आपल्याला भरपूर काही देऊ इच्छित आहेत. फक्त आपण त्यांचं नामस्मरण करायला शिकलं पाहिजे. वृद्धाश्रमात एक सुंदर वाक्य लिहिलं होते, खाली पडलेल्या सुक्या पानावरून जरा हळुवारपणे जा, कारण कडक उन्हात आपण त्यांच्याच सावलीत उभे राहिलेलो होतो. मग अर्थ तुम्हाला नक्कीच कळला असेल तर तुम्ही नक्कीच आईवडिलांची सेवा ही केली पाहिजे. माणसातील देव सदैव शोधावा आणि जतन करावा, कारण अवेळी साक्षात देव साहसासाठी कधीच धावून येत नाही. तो एकदा देव माणसांची आपल्या मदतीसाठी योजना करतो आणि त्या माणसांमध्येच आपण देव बघायला शिकलं पाहिजे. आणि देव स्वतः कधीच येणार नाही, तो कोणत्या ना कोणत्या रूपात आपली मदत करत असतो. म्हणून स्वामीही आपल्याला अशीच लीला दाखवत असतात, फक्त त्या लीला आपण ओळखल्या पाहिजे. लाचारी स्वीकारून अनेकांच्या सहवासात राहण्यापेक्षा स्वाभिमानाने स्वीकारलेला एकटेपणा कधी चांगला असतो हे मात्र तितकंच खरं आहे. जबाबदारी घेणाऱ्या माणसांच्या नशिबी कायम अवहेलपणा असते, कारण स्वार्थीपणाने जगणारे कधीच कसलाही तडजोड करत नाहीत एवढं मात्र निश्चित आहे. आयुष्य बदलण्यासाठी वेळ पुन्हा मिळेल, पण वेळ बदलण्यासाठी पुन्हा आयुष्य मिळत नाही. त्यासाठी वेळेबरोबर आयुष्य जपा. जग तर स्वप्नांच्या पलीकडचं पाहायचं असेल तर स्वप्न देखील जगाच्या पलीकडचे ठेवा आणि कष्ट देखील जगाच्या पलीकडचे करा. तरच तुम्ही त्या कष्टांना तुम्ही पूरक ठराल आणि तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला नक्कीच मिळेल आणि ते तुम्ही प्राप्त कराल. हसतमुख लोकांचा सहवास व अत्तराच्या दुकानासारखा असतो. काही खरेदी केले तर ते मन सुगंधित तथा उल्हासित होते. आता कोणाला दुखावताना 1000 वेळा विचार करत जा, कारण माणूस आपले चांगले क्षण कमी आणि वाईट क्षण जास्त लक्षात ठेवतो. त्यामुळे लोक तुम्हाला जे तुम्ही लोकांसोबत वाईट केलं असेल त्यामुळे जास्त लक्षात ठेवतात, ना की तुम्ही लोकांसाठी कितीही चांगले करा ते तुम्हाला लक्षात अजिबात ठेवणार नाही हे मात्र निश्चित आहे. आयुष्य बदलण्यासाठी वेळ पुन्हा मिळेल, पण वेळ बदलण्यासाठी तुमचं आयुष्य हे कमी पडत असतं आणि ते तुम्ही निवार कष्ट करून तुम्ही आयुष्य चांगलं केलं पाहिजे. आणि कष्ट हेच यशाची गुरु किल्ली आहे. एखाद्याला चुकीसाठी क्षमा करण्या इतके चांगले जरूर व्हा, पण पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवण्या इतके तुम्ही अगदी मूर्ख होऊ नका. म्हणून त्या व्यक्तीवर परत कधीच तुम्ही विश्वास ठेवू नका आणि त्या व्यक्तीच्या पाठीमागे नक्कीच जाऊ नका. एवढं मात्र तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. गैरसमज इतके शक्तिशाली असतात ना की कित्येक वर्ष आपण निभावत असलेली नाती एका क्षणात तोडू शकतात आणि ती नातीही तुटून जातात. कारण
विश्वासघात हा खूप मोठा शस्त्र असतं आणि ते कधीही आपण अंमलात आणू नये आणि ते चालवू नये. या आभासी जगामध्ये अवघड गोष्ट कुठली असेल तर मुखवट्या मागचे चेहरे ओळखणे. म्हणून तुम्ही माणसं ओळखल्या अजिबात शिकलं पाहिजे आणि अशी माणसं अजिबात तुम्ही जवळ केली नाही पाहिजे. सर्वात समाधानी माणूस तोच जो आपली किंमत स्वतः ठरवतो आणि सर्वात निराश माणूस तोच जो आपली तुलना इतरांशी करत असतो. म्हणून तुम्ही दुसऱ्यांची तुलना कराल तर तुम्ही अजून फसत जाल आणि या दलदलीतून तुम्ही कधी बाहेर निघणार सुद्धा नाही. नीतिमत्ता, नैतिकता, प्रामाणिकपणा, सदविचार व सचोटी ही मानवाला मिळालेली देणगी आहे. याला बाधा व लावला की मग माणूस माणसात राहत नाही. माणुसकी जपायला शिका आणि नक्कीच तुम्ही माणसंही जपायला शिका, कारण अशा संकटात ही माणसंच तुम्हाला मदतीचा हात पुढे करतील. वाढत चाललेल्या महागाईपेक्षाही कमी होत चाललेल्या माणुसकीचा प्रश्न जास्त बिकट आहे. म्हणून तुम्ही नक्कीच माणसांना जपा आणि माणसांना जपले तर तेच माणसं शेवटी तुम्हाला जपणार आहेत. यश हे सोपे कारण ते कशाच तरी तुलनेत असते, पण समाधान हे महाकठीण कारण त्याला मानाचीच व मनाचीच परवानगी लागते. स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर जगाने तुमच्या खच्चीकरणाची कितीही उलाढाल करू द्या, तुमच्या प्रगतीत काहीच फरक पडणार नाही आणि जग तुमचे काहीच वाकडे करू शकत नाही. हे मात्र तितकेच खरे आहे. समोरचं पात्र किती पात्रतेचं आहे हे बघूनच आपलेपणा उधळा आणि कोणालाही काहीही सांगू नका. नक्कीच तुम्ही माणसं ओळखून नक्कीच त्यांना सांगा आणि चांगली माणसं असतील तर नक्कीच त्यांना मदत करा, पण ते तुमच्याच अंगावर येत असतील तर मग त्यांना विसरून जा. आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशाने कमवलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमावलेली माणसं जास्त आपल्याला सुख देत असतात. स्वतःला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार तुम्ही नक्कीच केला पाहिजे. फक्त स्वतःचा विचार करणारी लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करत असतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते हे मात्र निश्चित आहे. आवश्यकतेपेक्षा जास्त मिळतं त्याला नशीब असं म्हणतात. सर्व काही असूनही रडवतं त्याला दुर्दैव म्हणतात आणि थोडे कमी सापडूनही आनंद देतं त्याला आयुष्य असे म्हणतात. म्हणून आयुष्य अगदी प्रेमाने आणि निर्मळ मनाने जगलं पाहिजे आणि प्रत्येकाची काळजी या आयुष्यात नक्कीच घेतली पाहिजे. आयुष्य हे तडजोडींची गोळाबेरीज करत सुखाची सावली शोधेपर्यंत संपून जात असतं आणि नक्कीच चिंता आणि ताण हे असे दोन पक्षी आहेत ज्यांना आपण आपल्या अवतीभोवती उडण्यापासून रोखू शकत नाही, पण निश्चितच त्यांना आपल्या मनात घरटं करण्यापासून आपण रोखू नक्कीच शकतो. म्हणून तुमच्या मनात कधीही चिंता आणि ताण येऊ देऊ नका. कर्तृत्व अफाट असलं की आयुष्य राजेशाही थाटात जगता येतं. यश प्रयत्नांना चिकटलेलं असते. फूल कितीही सुंदर असू द्या, कौतुक त्याच्या सुगंधाचे होते. माणूस किती मोठा झाला तरी कौतुक त्याच्या गुणाचे, विश्वासाचे होते. चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात. म्हणून तुमचा स्वभावही तितकंच चांगले राहण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे आणि तुमचा स्वभाव चांगला राहावा यासाठी तुम्ही भरपूर काही गोष्टी शिकून घेतल्या पाहिजे. स्वामी भक्तांनो, ज्ञानी लोकांच्या सानिध्यात राहूनही मूर्ख लोक ज्ञान ग्रहण न करता त्यांच्यात वाईटच शोधत बसतात. मग बघण्याचा अँगल थोडासा बदलला की संदर्भ आणि प्रतिक्रिया आपोआपच बदलत असतात. विश्वासघातच विषाचा वास आहे. करताना विचारपूर्वक करा. कधीतरी एकांतात बसून याचा विचार करावा की आपण नसलो की सर्वात जास्त फरक कुणाला पडेल. बस त्यांच्यासाठी जगावे. प्रत्येकावर आपलेपणा उधळताना समोरच्याची पात्रताही लक्षात घ्यायला हवी, म्हणजे पुढे होणारा पश्चाताप नक्कीच तुम्हाला टाळता येऊ शकतो. राग क्षणात विरघळतो, नाराजी दूर व्हायला वेळ लागतो. आपल्या डोळ्यांना जे चुकीचं घडताना दिसतंय ना ते बरोबर करण्याचा नेहमी प्रयत्न करा. मग ते कर्म असो किंवा व्यक्ती असो. पुष्कळ घटना नुसत्या घडतात, मागे आठवणी उरतात, तात्पर्य उरत नाही. शब्दांपेक्षा आवडत्या व्यक्तीचं मौन मनाला जास्त टोचत असतं. म्हणून एक लक्षात घ्या, स्वामी महाराजांची सेवा करा आणि स्वामी महाराजांचं गुणगान गा. मग म्हणा, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु अवधूत चिंतन भक्त वत्सल भक्ताभिमानी श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं नक्कीच तुम्ही टाईप करा. खोट्या मार्गाने जिंकण्यापेक्षा खऱ्या मार्गाने हरलेलं केव्हाही चांगलं, कारण जे खऱ्या मार्गावर चालतात ते कायम रुबाबात राहतात. जसे आपले छत्रपती शिवाजी महाराज रुबाबात राहत होते. आपण कुणासाठी कधीच महत्त्वाचे नसतो. महत्त्वाचे असते ती त्या व्यक्तीची आपल्याकडून असणारी गरज. गरज संपली
की नातं संपून जातं हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं. वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात. सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे मात्र नक्कीच आपल्या हातात आहे. काही अपूर्ण स्वप्न माणसाला जगायला लावतात. म्हणूनच माणूस जगत असतो आणि अगदी निर्मयाने व मन हलकं करून तो जगत असतो. मग वयापेक्षा माणसाला त्याची परिस्थिती आणि त्याच्यावरची जबाबदारीच अधिक सक्षम बनवत असते. डोळे तर जन्मताच मिळालेले असतात, पण कमवायची असते ती नजर. आणि चांगल्यातलं वाईट आणि वाईटातलं चांगलं ओळखायचं असतं. नशिबाला भाव देण्यापेक्षा कर्तृत्वाला वाव दिल्यास दीर्घ यशाची नाव तुम्हाला जीवनरूपी सागरात प्रवास करताना नक्कीच दिसेल. म्हणून संपत्तीच्या चष्म्यातून नात्याला कधीच निरखून पाहू नका. कारण नात्याला घट्ट जोडून राहणारे बहुधा गरीबच असतात. आणि गरिबीच्याच घरात तुम्हाला सर्व काही सुख प्राप्त होईल आणि ते समाधानी लोक असतात. आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर त्याची समस्या आहे. कारण आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं. काळजी तर त्यांनी करायची ज्यांचा मुखवटा नकली आहे. म्हणून आत्मविश्वास हा सूर्यासारखा असतो. तुम्ही जितकी मेहनत कराल तितकाच अधिक तो चमकत असतो. ज्याला वास्तव स्वीकारणे चांगले जमते तोच मनुष्य आपल्या आयुष्यात सदैव यशस्वी होऊन जातो. रक्ताच्या नात्यांना मान पान धाव लागतो. मनाने जोडलेल्या नात्यांना चेहऱ्यावरची एक छोटीशी स्माईल पुरेशी नक्कीच असते. धन असो वा मन असो, चुकीच्या ठिकाणी गुंतवलं तर तोटा आपलाच होतो हे मात्र आपण शिकून घेतले पाहिजे. रस्ता चुकलेल्या व्यक्तीला आयुष्याच्या योग्य वाटेवर आणणारं व्यक्तिमत्व म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्याकडून सगळं काही आपण शिकून घेतलं पाहिजे. आपण कधीच वाईट मार्गावर जाणार नाही हे मी तुम्हाला लिहून देतो. मागे सुटणाऱ्या प्रत्येक गोष्टीला हसून निरोप देता आला पाहिजे की जगणं सुखकर होऊन जातं. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका. फक्त म्हणा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. जिवंत असताना एकटेपणा आणि मेल्यावर जमणारी बिनकामी गर्दी माणसाच्या जगण्यापेक्षा मरण्याला जास्त किंमत आणि अर्थ देऊन जात असते. न मागता वाट्याला आलेल्या चांगल्या माणसांचं महत्त्व त्यांनी पाठ फिरवल्याशिवाय अजिबात आपल्याला कळणार नाही. परिस्थिती महत्त्वाची नाही, मनस्थिती महत्त्वाची तुमची आहे. जवळच्या व्यक्तीने खोटेपणा केला की माणूस परक्यांमध्ये खरेपणा शोधू लागतो. आता भावनांचा आणि वेदनांचा कधीच हिशोब लावता येत नाही, कारण त्या ज्याच्या असतात त्यालाच कळतात. लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहावं लागतं. म्हणून अंधारातून ते तारे आपल्याला चांगल्या प्रमाणे दिसत असतात. व्यक्तीचे सुख दुःख ऑनलाईन झाल्यापासून त्यांची भावना प्रत्यक्षात जाणून घेणारे नाहीसे झालेले आहेत. म्हणून भावना समजून घ्यायला मायेच्या स्पर्शाची साथ पुरेशी असते. म्हणून आपण मायेने सगळ्यांना मोहात टाकलं पाहिजे आणि आपले एवढं प्रेम पाहिजे की आपण सर्व काही समोरच्याला न विचारता सुद्धा त्याने आपल्याला सांगितले पाहिजे. आपल्यातील कमजोरीलाच आपली ताकद बनवलं की कधीच कुणाकडे हात पसरावे लागणार नाही हे मात्र तितकेच खरे आहे. व्यक्तीशी सहनशीलता जेवढी जास्त राहील तेवढे जास्त त्याच्या मनावर जखमा नक्की होतील आणि त्या जखमा आपण सुधारायला नक्कीच हव्या. मित्रांनो, माणसाची प्रत्येक समस्या ही ट्रॅफिक सिग्नल सारखी असते. काही काळ वाट पाहिल्यानंतर सारे मार्ग सुखकर होत असतात आणि आपण प्रत्येक गोष्टी करून हे सगळं काही शिकत आलेलो आहोत आणि आपण शिकलं नक्कीच पाहिजे. जगाच्या मनाप्रमाणे वागण्याची कसरत करताना माणूस स्वतःच जगणं विसरून जातो आणि जगाच्या मनाप्रमाणे वागण्याची कसरत करताना मग माणूस भरपूर कसरत करतो पण जगासारखं वागू शकत नाही. म्हणून आपण स्वतःच्या सुखासाठी आणि समाधानासाठी नक्कीच वागले पाहिजे. उत्कृष्ट आणि चांगले कार्य करण्यासाठी प्रतिकूल अडथळे अनुकूल प्रेरणेचे काम करत असतात. आधाराची अपेक्षा नकळत माणसाला अपंग बनवून जाते. म्हणून आपण कुणाचीही अपेक्षा बाळगू नये, कारण आपण संकट काळात मग त्यांचीच आठवण आपल्याला येते आणि ते आपल्या जवळ नसतात. मग आपल्याला अपंग झाल्यासारखे वाटते. अपयश नावाच्या रोगावरचा औषध म्हणजे आत्मविश्वास आणि परिश्रम आहे. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर अवलंबून असते. कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे. तुमच्या इच्छांना थोडं कमी करून बघा, तुम्हाला आनंदाचा भंडारा दिसून येईल. आणि ध्येय दूर आहे म्हणून रस्ता कधी सोडू नका. स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत तुम्हाला मोजावी लागते. आणि जेवढं मोठं आपलं ध्येय असते
तेवढ्याच मोठ्या अडचणी आपल्याला येत असतात. आणि जीवनात जगाला नाही तर स्वतःला बदला. जग आपोआप बदलून जाईल, कारण आपण आपल्याप्रमाणे वागत असतो आणि जगाला आपण नावे ठेवत असतो. म्हणून जीवनात सर्वात जास्त दुःख देणारी गोष्ट म्हणजे हरवलेलं सुख आहे, आणि तेच आपण प्राप्त केलं पाहिजे. माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग हा सापडतो, आणि करायची नसेल तर मग त्याला कारण भरपूर सापडत असतात. खंबीरपणे उभे राहा. जग तुमचं काहीही बिघडू शकत नाही, आणि तुम्ही खंबीरपणे नक्कीच जगासमोर उभं राहिलं पाहिजे. कारण तेव्हा जगाला माहीत पडतं की या माणसामध्ये काहीतरी करण्याची धमक नक्कीच आहे. म्हणून स्वामी म्हणजे स्वतःच्या मीपणा स्व करण्याची शक्ती, आणि समर्थ म्हणजे असमर्थांना समर्थ करण्याची शक्ती आहे. म्हणून स्वामी समर्थांकडून आपण भरपूर काही बोध घेऊ शकतो आणि भरपूर काही शिकू शकतो. स्वतःची चूक कळली की अनर्थ टळतात, आणि कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती आणि मनाची स्थिती बदलायची असते. खरं तर सगळे कागद सारखेच, त्याला अहंकार चिटकला की त्याचे सर्टिफिकेट होते, हे मात्र निश्चित आहे. या जगात असा कोणताच व्यक्ती नाही की ज्याला दुःख नाही, पण त्या दुःखाला विसरून जो आनंदात जीवन जगतो तोच खरं आयुष्य जगत असतो, हे मात्र तितकेच खरे आहे. कोणी कितीही तुला चुकीचं किंवा खोटं समजू दे, पण जर तू खरा असशील तर जोवर बसला आहे ना तो सगळ्यांचा हिशोब घेईल, हे मात्र निश्चित खरं आहे. नवीन विचार तर दररोज येत असतात, पण त्यांना सत्यात उतरवणे हाच खरा समर्थ आहे आणि संघर्ष आहे, हे मात्र तू समजून घेतले पाहिजे. दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे. मृत्यू म्हणजे दुःख नसून तो जन्माहून श्रेष्ठ आहे. त्या परमेश्वराने इतका सुंदर जन्म दिला, तो या जन्माचा शेवट वाईट गोष्टीत कधीच करणार नाही, हेही निश्चित आहे. म्हणून आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या आणि चांगलाच विचार करायला घ्या. प्रयत्न करताना चुका होतातच, चुकांमधून येतो तो अनुभव, आणि अनुभवातून मिळते ते यश. म्हणून अनुभव घेत चला आणि चुका करत चला. नक्कीच तुम्हाला एक दिवशी यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी म्हणतात, आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच विसरू नका जी व्यक्ती अशा वेळी तुमच्या सोबत होती, ज्यावेळी तुम्ही पूर्णपणे एकटे होता आणि तुम्हाला साथ द्यायला कोणीच नव्हते. परक्यांनी दिलेला मान आणि आपल्याने गेलेला अपमान माणूस कधीच विसरू शकत नाही, हे मात्र तितकेच खरे आहे. चिंते एवढे शरीराचे शोषण दुसरे कोणीही करू शकत नाही. संस्कारापेक्षा कोणीही मोठी श्रीमंती नाही, आणि प्रामाणिकपणापेक्षा कोणीही मोठा दागिना नाही. ज्यांच्याकडे या दोन्ही गोष्टी आहेत तो खरा भाग्यवान आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. एका वेळेला परक्याचे उपकार घेतलेले बरे, पण आपल्याचे नको, कारण आपले वेळ आली की सगळं उरकून काढत असतात, हे मात्र निश्चित आहे. वाईट विचारांचं गवत आपोआप उगवतं. चांगल्या गोष्टी नेहमी पेराव्याच लागत असतात. जेव्हा दुःखात पण सुखाचे भास होत असतील तेव्हा समजून जायचं स्वामी सोबत असतील. निराशा ही एका तात्पुरती मानसिक अवस्था आहे. तिला अतिविचारांची सोबत मिळाली तर ती दीर्घकाळ होते आणि वेगवेगळे रूप हे धारण करत असते. म्हणून चुकीच्या मार्गाला कधीच जाऊ नये. चुकीच्या ठिकाणी गुंतलेलं मन हे माणसाला माणसाच्या आयुष्यभरासाठी वेदना भोगण्यास भाग पाडत असतं. अनुभवाच्या सावलीत एकदा बालपण गेलं की मग अनुभव यायच्या अगोदरच माणसाला शहाणपण येत असतं. आयुष्यात मरण हे जरी अंतिम सत्य असलं तरी जगण्यासाठीची धडपड ही करावीच लागत असते. खोट्यालाही एक वेळीच वेगळीच चव असते. स्वतः बोलले तर गोड लागते आणि दुसरे बोलले तर कडू लागते, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. माणसामधलं अंतरही महत्वाचं आहे, कारण जास्त जवळ आल्यानेही माणसामधला दुरावा वाढत जातो, आणि मग दुरावा वाढला की सर्व काही दूर होत जातं. कोणीतरी आयुष्यात येईल आणि मग माझं आयुष्य बदलेल, हा मार्ग कुठेतरी चुकतोय, हे लक्षात घेतलं पाहिजे. परत न येणारं बालपण पुन्हा जगावं वाटतं, आणि दुनियादारीशी संबंध नसलेलं जीवन हवंसं वाटतं. आयुष्याची पिशवी कायम थोडी रिकामी असायला हवी, कारण भरलेल्या गाठोड्यांना अहंकार जवळ लवकर घेत असतो. जबाबदाऱ्या अंगावर पडल्या की आयुष्यातून कंटाळा नावाचा शब्द हा निघून जात असतो, आणि आपण मनापासून कष्ट करत असतो, आणि नुसतं कष्ट करून आपण सर्व काही साध्य करत असतो. म्हणून जबाबदारी एकदा पडली की माणूस बरोबर सरळ होत असतो. आयुष्यातील झालेला त्रास विसरून जा, पण त्यातून घेतलेला धडा कधीच विसरू नका. यशस्वी होण्याचा नियम एकच आहे, तो म्हणजे लोक काय बोलतील हा विचार करणं सोडून द्या. स्वतःच्या चांगल्या विचारांनी आणि प्रामाणिक कर्मांनी विणलेली आयुष्याची घट्ट वीण कुणाच्याही प्रहाराने नक्कीच तुटत नाही.
परमेश्वर म्हणतो, एखाद्या व्यक्तीला दुःख देऊन स्वतःसाठी माझ्याकडे सुखाची प्रार्थना करू नका. पण जर एखाद्या व्यक्तीला क्षणभरही आनंद देत असाल तर स्वतःच्या सुखाची अजिबात काळजी करू नका. आयुष्यात किती वाईट दिवस येऊ द्या, किती संकट येऊ द्या, पण या दोन्ही गोष्टी कधीच सोडू नका, आशा आणि विश्वास. फार कमावून गमावण्यापेक्षा मोजके कमावून जतन करणे महत्वाचे आहे. मग तो पैसा असो की माणसं असो. माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेल्या दुःखाचं मोठं कारण असतं. देवाच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायला शिका, कारण देव आपल्याला ते नाही देत ते आपल्याला चांगले वाटते, तर देव आपल्याला ते देतो जे आपल्यासाठी चांगलं असतं. म्हणून आपल्यासाठी जे चांगलं असतं तेच देव करत असतो. फक्त ते ओळखण्यासाठी आपल्याला थोडा वेळ लागतो आणि तो वेळ आपण नक्कीच दिला पाहिजे. पेशन्स आपण मनामध्ये ठेवले पाहिजे. आयुष्यातील अनुभव हे अज्ञात रस्त्यावरील वळणासारखे असतात, जे प्रवास केल्याशिवाय अजिबात आपल्याला कळत नाही. नेहमी स्वतःला OTP सारखं तयार ठेवा, जेणेकरून कोणीही तुमचा दुसऱ्यांचा वापर करू शकणार नाही. इच्छांना मुरड घातल्याशिवाय स्वप्नांना गवसणी घालता येत नाही, हेही तितकंच खरं आहे. चुकीची संगत त्या कोळशासारखी आहे, जो गरम असला तर हात भाजवतो आणि थंड असला तर हात काळा करत असतो. मित्रांनो, एक सौंदर्य, एक नवीन उत्साह, एक नवीन स्वप्न, एक कल्पना, एक विश्वास, एक आस्था, एक चांगला विचार, हीच आहे चांगल्या नवीन वर्षाची सुरुवात. म्हणून 2024 मध्ये तुम्ही भरपूर काही आनंदित गोष्टी केल्या पाहिजे आणि सुखमय जीवन तुम्ही साकार नक्कीच केलं पाहिजे. स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निसंकोच विश्वास ठेवा, नक्कीच यश मिळेल. योग्य वेळ आली की स्वामी इतकं देणार की मागायला काही उरणार नाही आणि भरपूर काही गोष्टी स्वामी तुम्हाला देऊन टाकतील. म्हणून स्वामींवरचा विश्वास हा कधीच कमी होऊ देऊ नका. खोटी शपथ खाल्ल्याने माणूस कधीच मरत नाही, मरतो तर तो फक्त विश्वास असतो. काही लोक इतके नशीबवान असतात की दुसऱ्यांना दुःखातून सुद्धा नेहमीच त्यांना परत खूप प्रेम मिळते. म्हणून दुसऱ्यांना दुखावून सुद्धा तुम्हाला प्रेम मिळत असेल तर तुम्ही माणुसकी विसरला असं समजा. आणि काही जण इतके कम नशिबी असतात की दुसऱ्यांना इतके भरभरून प्रेम देऊनही मोबदल्यात त्यांना दुःख आणि धोकाच मिळत असतो. पण शेवटी त्यांचा विजय नक्की मात्र होत असतो. लोकांना बरं बोलणारा हवा असतो, पण खरं बोलणारा नको असतो. म्हणून आजकालच्या दुनियामध्ये जो खोटा असतो तो सर्वत्र चालत असतो. स्वामी म्हणतात, साथ तोपर्यंत द्या जोपर्यंत तुमच्या भावनांची किंमत एखाद्याला असेल. मग ती शेवटपर्यंत असली तर शेवटपर्यंत साथ तुम्ही नक्कीच दिली पाहिजे. वर्ष बदलतंय तर बदलू दे. जुनी जीव लावणारी माणसं सदैव सोबत हवीत, इतकंच तुम्ही स्वामींकडे मागलं पाहिजे. प्रत्येकाशी प्रेमानेच वागले पाहिजे. जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशी प्रेमानेच वागले पाहिजे. ते चांगले आहेत म्हणून नाही, तर तुम्ही चांगले आहेत म्हणून. सगळेच धडे पुस्तकात मिळत नाही, असंख्य धडे तर आयुष्यात शिकवत असतात. काही नात्यांचा नावच नसते आणि काही नाती नावापुरती नक्कीच असतात. प्रत्येकाने थोडा तरी बुद्धिबळाचा खेळ शिकलाच पाहिजे, कारण समोरचा चाली खेळतच असतो आणि आपण येड्यासारखे नातं निभावत राहतो. एका पित्याने काय छान म्हटलंय, आम्हाला सुखात सगळे हवेत, दुःखात मात्र एकटी मुलगीच पुरेशी आहे. म्हणून स्वामींचं आणि आपलं जसं प्रेम आहे तसं एका वडिलांचं आणि एका मुलीचं प्रेम असतं आणि ते निस्वार्थ प्रेम असतं. तसंच प्रेम आपण स्वामींवर केलं पाहिजे. कौतुक करणाऱ्यांच्या बऱ्याचदा लांबच्या कडूनच होतं आणि मग जवळच्यांचा सगळा वेळ शंका घेण्यात आणि नाव ठेवण्यातच जातो. म्हणून भरपूर लांब असलेली व्यक्तीचं कौतुक आपण मनापासून करत असतो आणि त्याची आठवण सुद्धा काढत असतो. माणसांकडे कपडे स्वच्छ असो वा नसो, पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे. कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करत असतो. म्हणून तुमचं मन स्वच्छ असलं तर देवही तुम्हाला साथ देतो. आयुष्य सोपं नसतं, ते सोपं बनवायचं असतं. थोडं संयम ठेवून, थोडं सहन करून आणि भरपूर काही दुर्लक्ष करून. म्हणून स्वतःची लाज वाटली मला जेव्हा समजलं आपण ज्या माणसांना किंमत देत बसलो त्यांनी आपला फक्त गरजेपुरता वापर करून घेतलाय. कटू आहे पण सत्य आहे. लोक पैशावाल्यांना जास्त महत्त्व देतात, मग त्या व्यक्तीची वागणूक चारित्र्य कसे पण असू देत. प्रत्येकाशी सहानुभूतीने वागा, कारण प्रत्येकजण आयुष्यात कोणती तरी लढाई लढतच असतो. कधी कधी काही वेळा समजत नाही आपल्या आयुष्यात काय चालू आहे, पण तरी आपण आपल्या विचारात चालत असतो. काही गोष्टी मनाविरुद्ध असतात तर काही मनासारख्या असतात. तर कधीतरी सगळं नीट होईल आणि कधी तर चांगलं होईल ही अपेक्षा ठेवायची. समजत तर असते सगळे नीट नाही आहे,
पण आपल्याला काही आपले कर्तव्य पण महत्त्वाचे पाहिजे ना. कधी कधी अभिमानाची नाही तर आपल्याला आपल्या स्वाभिमानाची पण जगावं लागतं. पैशांमुळे गोड नात्यांना सुद्धा मुंग्या लागत असतात, हे मात्र निश्चित खरे आहे. पण प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपल्या समोरच्याचे बोलणे मनावर घेत नाही. पण समोरचा जर आपल्याला शांत बसण्याचा फायदा घेत असेल तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देणं गरजेचं नक्कीच असतं. म्हणून तुमच्यासाठी भरपूर काही गोष्टी हे स्वामी घेऊन येत आहेत आणि त्या तुम्हाला देणार आहेत. फक्त तुम्ही एकच करायचं आहे, स्वामींचं नामस्मरण करायचं आहे, स्वामींना भजायचं आहे आणि स्वामींवरचा विश्वास असाच अटूट तुम्ही ठेवायला हवा. तर स्वामी तुम्हाला भरपूर काही देण्यासाठी तयार असतील आणि भरपूर काही तुम्हाला देऊ इच्छितील. स्वामी माऊली तुम्हाला सांगत आहेत, हे दिवस सुद्धा जातील, तू धीर सोडू नको. अपयश पदरी पडलं म्हणून हार मानू नको. मार्ग खडतळ असेल तू माघार घेऊ नको. ध्येय नक्की गाठशील, फक्त आशा सोडू नको. कुणी साथ देत नसेल तू खचून जाऊ नको. वाटा सापडत नाहीत म्हणून थांबून राहू नको. संपलंय सगळं असं वाटेल तू निर्णय टोकाचे घेऊ नको. ध्येय नक्की गाठशील, फक्त तू आशा सोडू नको. फक्त तू आशा सोडू नको. असा धीर स्वामी तुम्हाला देत आहेत. म्हणून स्वामी असा तुम्हाला प्रत्येक वेळेस धीर देत राहतील. त्यामुळे व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, आमच्यावर तुमची कृपा अशीच राहू द्या असं टाईप नक्कीच करा. स्वामी भक्तांनो, अत्यंत कठीण प्रसंगात होणारा शेवटचा चमत्कार म्हणजे आपले स्वामी समर्थ आहेत. म्हणून जगणं खूप सुंदर आहे, सतत सतत कुणावर रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला कधी तोडू नका. सगळं काही मनासारखं होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस कधी विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील, तुम्ही मात्र हसणं कधी विसरू नका. मित्रांनो, वाटा सापडत जातील, आपण शोधत जायचं. माणसं बदलत जातील, आपण स्वीकारत जायचं. परिस्थिती शिकवत जाईल, आपण शिकत जायचं. येणारे दिवस निघून जातील, आपण ते क्षण जपत जायचं. विश्वास तोडून अनेक जण जातील, आपण सावरत जायचं. प्रसंग परीक्षा घेत जाईल, आपण क्षमता मात्र नक्कीच दाखवत जायचं. म्हणून स्वामी म्हणतात, आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतःकरणातील या 3 गोष्टी नक्कीच ओळखेल. त्या म्हणजे आपल्या हसण्यामागील ते दुःख असतं ना ते, आणि रागवण्यामागील जे प्रेम आपलं असतं ना ते, आणि आपण शांत राहण्यामागील जे कारण असतं ना ते. ज्याला माहिती असतं ना तो व्यक्ती आपल्या जवळचा असतो आणि खूप जवळचा असतो. म्हणून इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आलं ना तरी चालेल, पण कुणाचे मन मात्र या जमान्यात कधी दुखवू नका. कारण माणुसकीचं मोल हे पैशापेक्षा खूप मोठं असतं, हे समजून आपण घेतलं पाहिजे. मोठे मोठे धक्के बसून सुद्धा तुम्ही पडत नसाल ना तर एक गोष्ट फक्त तुमच्या मनात ठाम मांडून ठेवा, ते म्हणजे तुमचा हात पकडून स्वामींनी ठेवला आहे आणि प्रयत्न करत राहा. यश थोड्या अंतरावर तुमच्यासाठी उभा आहे आणि स्वामी तुम्हाला परत तिथून फिरू देणार नाही. तुम्हाला ते यश नक्कीच मिळणार आहे. फक्त हार मानू नका. स्वामी सर्व काही ठीक करतील आणि फक्त स्वामींवरच विश्वास ठेवा. माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं. काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय आणि ते दिवस आपण नक्कीच घालवू सुद्धा. म्हणून दुनियेत हजारो नाती जोडा, पण एक नातं असं जोडा जेव्हा ते 1000 तुमच्या विरोधात जातील आणि तेव्हा एक असलेलं नातं तुमच्या सोबत नक्कीच शेवटपर्यंत असेल. म्हणून बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात असे प्रसंग येतात की वाटते आता सगळं संपलंय, पण कुठून तरी आपल्याला एक ऊर्जा किंवा बळ मिळते आणि आपण पुन्हा जिद्दीने उभे राहतो. याच ऊर्जा आणि बळाला स्वामी म्हणतात आणि स्वामी समर्थ कायम पाठीशीच असतात. म्हणून आयुष्यात खूप कष्ट संकट तर येतच असतात. स्वामी परीक्षा घेतात, अक्षरशः नकोसं वाटतं, पण स्वामी सेवेकऱ्यांना भक्तांना एवढं खंबीर बनवतात की भविष्यात कितीही मोठा प्रसंग आला तरी तो व्यक्ती त्यातून अलगद बाहेर निघतो किंवा सर्व दुनिया अचंबित होते. ही स्वामींची कृपा आहे आणि ही कृपा अशीच आपल्यावर बरसत सुद्धा राहणार आहे. म्हणून आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपल्या जन्मताच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते आणि काही लोक आपल्या वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंद आपल्याला मिळत असतो. म्हणून ही सगळी लीला ही देवाची असते आणि आपण त्यावर ठाम विश्वास फक्त ठेवायचा आहे. म्हणून स्वामी म्हणतात, मी तुला नेहमी मार्ग दाखवत असतो, ते कसे ओळखायचे हे तुझ्यावर आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.
म्हणून स्वामी, मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग दाखवा. त्या मार्गावर चालताना माझा हात सोडू नका. त्या मार्गात आलेल्या संकटांना सामोरे जाण्याची, त्यांना 2 हात करण्याची ताकद मला द्या. आणि तुम्ही सोबत आहात, सगळं काही ठीक आहे. तुमच्याशिवाय कोणतीच गोष्ट या जमान्यात कुठेच नीट नाही. म्हणून जो मनाने आणि विचाराने प्रेमळ आणि प्रामाणिक असतो ना, त्याला कोणी कितीही फसवले तरी स्वामी त्याची साथ मात्र कधी सोडत नाही आणि सोडणारही नाही. म्हणून स्वप्न पाहणारे डोळे जरी माझेच असले तरी त्या स्वप्नांना आकार देणारे तुम्हीच आहात स्वामी. आणि तुम्हीच त्या स्वप्नांना घडवत असता आणि बनवत सुद्धा असता. म्हणून स्वामी म्हणतात, ज्याला भावना कळत नाही त्या व्यक्तीपाशी तुम्ही कितीही रडा, पण ती कधीच आपली होऊ शकत नाही आणि होणार सुद्धा नाही. कारण त्या व्यक्तीजवळ भावना उरलेल्याच नसतात. म्हणून आपल्याला फक्त स्वामी आहेत एवढंच फक्त आपण लक्षात ठेवायचं आहे. आयुष्यात अशा व्यक्तीसोबत नातं जोडा ज्यांना तुमच्या भावनांची नक्कीच कदर असेल आणि ती कदर करत असतील. म्हणून ज्या लोकांसोबत तुम्ही आपलेपणाने वागलाय तीच लोक तुमच्या आयुष्याचा नेहमी खेळ करत असतात आणि तीच लोक तुम्हाला चुकीचा मार्गही दाखवत असतात. म्हणून परिस्थितीप्रमाणे बदलणारी नाती सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलविणारी नाती सांभाळा. आयुष्यात कधीही अपयश अनुभवायला सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. म्हणून कितीही खचलो तरी नव्याने सुरुवात करेन, पण हार कधीच मानणार नाही. कारण माझे स्वामी माझ्या सोबत आहेत आणि शेवटपर्यंत त्यांनी मला वचन दिलेलं आहे. म्हणून जे तुमच्या मनात आहे ते उद्या तुमच्या नशिबात पण असेल. फक्त तुम्ही मनापासून प्रयत्न केले पाहिजे. म्हणून या जगात सर्वात सुंदर काही असेल तर ते म्हणजे माणसाचं माणसाशी असलेलं माणुसकीचं नातं आहे. आणि ते माणुसकीचं नातं जोपर्यंत टिकून राहील तोपर्यंत या जगात सर्व माणुसकी टिकून राहील. म्हणून कुठेतरी केलेलं कुठेतरी आपल्याला फेडावं लागतं आणि कुठेतरी चांगलं केलेलं कुठेतरी त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळत असतं. म्हणून आपण कर्म फक्त आपली स्वच्छ आणि निर्मळ ठेवायची आहेत आणि निर्मळ कर्म ही करत राहायची आहेत. म्हणून जगात कुठलीच गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुम्ही सहनशक्ती संपते ना तिथे आम्ही असू ना, असं स्वामी आपल्याला म्हणत आहेत आणि वचन देत आहेत. म्हणून स्वामींना आपण म्हणायचं आहे, ए समर्था, तुझ्या नामात खूप शक्ती आहे. माझा सर्व विश्वास मी तुझ्या नामात एकत्र केला आहे. आता सुख आले तरी श्री स्वामी समर्थ आणि माझ्यावर दुःख आले तरी श्री स्वामी समर्थ. संकट माझ्यावर आले तरी श्री स्वामी समर्थ आणि आनंद झाला तरी श्री स्वामी समर्थ. हे गुरुराया, बस मला या भावनेवर स्थिर कर. तू माझा गुरु आहेस, आई आहेस, पिता आहेस. मला मार्गदर्शन कर आणि प्रेरणा नक्कीच दे. म्हणून क्षण सुखाचे आणि 2 क्षण दुःखाचे हे आयुष्य आहे असं चालायचं. माणसं भेटतील रस्त्यात, काही हात देतील, त्यांना सोबत घेऊन चालायचं, तर काही हात सोडून मोकळी होतील, त्यांना तिथे सोडून द्यायचं. हे आयुष्य आहे असंच चालायचं. घडत नाही मनासारखं म्हणून रडत नाही बसायचं. दुसऱ्याचं सुख बघून कधी जळत नाही बसायचं. प्रत्येकाचा एक दिवस ठेवला आहे देवाने, त्या दिवसाची वाट पाहत आनंदाने जगायचं. आयुष्य आहे असंच चालायचं आणि असंच जगायचं. म्हणून तुझ्या जीवनातील कठीण संकटात आहे मी, तुला कधी हरू देणार नाही असे स्वामी म्हणत आहेत. आणि या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाही. तुझ्या प्रत्येक अडचणीत तुला योग्य मार्ग दाखवणार असणार मी आणि दाखवेल आणि दाखवत राहील. कारण तू माझी भक्ती करतोस आणि माझं नामस्मरण करतोस. म्हणून मित्रांनो, स्वामींची भक्ती करणं खूप महत्वाचं आहे आणि त्यांचं नामस्मरण करणं तर त्याहूनही महत्वाचं आहे. म्हणून जीवनात कधीही दुःख आले तरी आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा नक्कीच स्वामींना सांगा. स्वामी नक्कीच तुम्हाला मदत करतील आणि त्या मार्गातून आणि त्या संकटातून तुम्हाला बाहेर नक्कीच काढतील. म्हणून ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत अजिबात नाही. सत्कर्मी माणसाला नक्कीच जीवनात अडचणी येत असतील, पण त्या नक्कीच सुटतात आणि स्वामी त्यांना सोडवतात सुद्धा. म्हणून या उलट जो दुसऱ्याला अडचणीत जो टाकतो ना, त्याची अडचणी ना कधीच संपत नाही आणि आयुष्यभर तो त्यात ग्रासलेला असतो. म्हणून परमेश्वरावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवला पाहिजे. योग्य वेळी तो इतकं देतो की मागायला आपल्याकडे काही उरतच नाही आणि अजिबात आपल्याला कशाची कमीही पडत नाही. म्हणून स्वामी आपली माऊली आहे. स्वामींनी आपल्याला भिवू नकोस, तुझ्या पाठीशी आहे हे अभय वचन दिलेलं आहे. म्हणून जीवनात कितीही विपरीत परिस्थिती येऊ द्या, मन काही नकारात्मक बोलू द्या, त्याला स्पष्ट सांगा, अरे म्हणा, माझे स्वामी अनंत कोटी ब्रह्मांडाचे महाराज आहेत आणि ते मी त्यांचा बाळ आहे आणि त्यांनी मला भिवू नकोस, तुझ्या पाठीशी आहे हे अभयवचन दिलेले आहे. हे म्हणा, तो कितीही नकारात्मक बडबड कर, पण मी संकटासमोर गुडघे टेकणार नाही. हृदयात अनन्य भक्तीची भावना ठेवून मी फक्त स्वामींवर विश्वास ठेवणार आहे आणि स्वामींवरच माझा पूर्णपणे विश्वास आहे. आणि म्हणून मी स्वामींवरच विश्वास ठेवतो आणि ते मला कधी विश्वासघात करणार नाहीत हे मलाही ठाऊक आहे. म्हणून
मित्रांनो, फक्त स्वामींना तुम्ही देवारात आणून ठेवू नका, त्यांचे नामस्मरण करा आणि त्यांची भक्ती आणि सेवा नक्कीच करा. अजून काही दिवस सहन करा, फक्त हार मानू नका. वेळ वाईट आहे, फक्त थोडे प्रॉब्लेम येतील, दुःख येतील, पण ते सगळ्यांसोबत होत असते. संयम बाळगा. काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून जावे लागते, कारण हेच तर आयुष्य आहे ना. जे होईल ते होईल, आणि जे टेन्शन घेऊन तरी काय करणार आहे. म्हणून आपण आज जे आहे तर उद्या नाही. आनंदी राहा आणि आयुष्य एन्जॉय करा, आणि आहे त्या परिस्थितीला सामोरे जायला शिका. आणि त्या परिस्थितीला जेव्हा तुम्ही सामोरे जाल तेव्हा तुम्हाला जे काही अनुभव येतील ते चांगलेच असतील, आणि स्वामी तुम्हाला चांगलाच मार्ग दाखवणार आहेत. फक्त तुम्ही स्वामींच्यावर विश्वास ठेवून पुढे पुढे चालत राहा, आणि स्वामी तुम्हाला सांगत जातील आणि मार्ग नक्कीच चांगला ते दाखवत जातील. म्हणून स्वामी ही खूप महत्वाचे आपल्या शिक्षक आहेत आणि आपल्या जीवनाचे ते करते धरते आहेत. म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवूनच आपण पुढचे पाऊल ठेवायचे आहे आणि पुढे पुढे चालत राहायचं आहे. कारण जेवढे तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवून पाऊल पुढे पुढे ठेवाल तेवढे तुम्ही जीवनात अनावश्यक गोष्टींना टाळाल आणि चुकीच्या मार्गाला तुम्ही जाणार नाही. हे नक्कीच वचन स्वामींनी आपल्याला दिलं आहे, आणि स्वामी ते आपल्याला तसंही म्हणत आहेत की बाळा, तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि कायमस्वरूपी मी तुझ्या पाठीशीच राहणार आहे. म्हणून क्षमा ही एक अशी गोष्ट ही जगात आहे जी पापाचं रूपांतर पुण्यामध्ये करू शकते. म्हणून प्रत्येकाला क्षमा करत जा, कारण स्वामी आपल्याला क्षमा करतात, आणि ते केल्याने भूतकाळ तोच राहतो, पण भविष्यकाळ मात्र सोनेरी बनवतो. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात, आणि ज्या दिवशी मनावर तुम्ही विजय मिळवाल ना, त्या दिवशी आपोआप मार्ग तुमचा निघेल. आणि अडचणीवर लक्ष केंद्रित न करता सोडवण्यावर लक्ष केंद्रित करा. दोन गोष्टी कधी संपू देऊ नका, मनाचं बालपण आणि अंतरंगातलं देवपण. एवढं जर संपलं तर मग सर्व काही तुमच्या आयुष्यातून संपून जाईल. म्हणून आयुष्यात स्वतःचं मन शांत करता आले की सगळे गोंधळ आपोआप शांत होऊन जातात आणि आपल्याला जीवनात शांतता मिळत असते. म्हणून स्वतःची किंमत योग्य वेळी कळाली पाहिजे, नाहीतर आयुष्यात होणारा तोटा हा आयुष्यभराच्या कमाईपेक्षा खूप जास्त होऊन जातो. म्हणून नेहमी दुसऱ्याला दोष देणं हा आपलाच एक मोठा दोष असू शकतो. म्हणून आपण आपल्यामधली कमतरता बघायला पाहिजे आणि त्यानुसार आपण त्याच्यावर काम केलं पाहिजे. म्हणून गुणवत्ता ही रोजच्या जीवनातील व्यावहारिक शिक्षणाने वाढत असते, म्हणून शाळेच्या मार्कांनी नाही. म्हणून आपण नक्कीच रोज जे करतो आणि जे आपण व्यवहार करतो ते आपण समजून घेतले पाहिजे, आणि त्यातलं नॉलेज आपण नक्कीच घेतलं पाहिजे. खरा आनंद आपल्याकडे असलेल्या वस्तूंच्या असण्यापेक्षा नाही तर आपल्याकडे असलेल्या विचारांमध्ये असतो. आणि जसे तुम्ही विचार करता तसेच तुम्ही बनत जाता हे देखील तुम्ही समजून घेतलं पाहिजे. म्हणून वास्तवाशी लढताना खूप गोष्टी गमवाव्या लागतात, आणि यश मिळाल्यावर लोक नशिबाकडे बोट दाखवत असतात. मित्रांनो, एक लक्षात घ्या की मनापेक्षा श्रद्धा आणि विश्वास असेल ना तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते, आणि आयुष्यात कोणतीच गोष्ट तुम्हाला अशक्य सुद्धा नसणार आहे. फक्त तुम्ही स्वामींसाठी नक्कीच वेळ काढला पाहिजे, आणि स्वामींसाठी जो व्यक्ती वेळ काढतो स्वामी त्याला नक्कीच भरपूर वेळ देतात. म्हणून मी देवाच्या प्रत्येक निर्णयाला स्वीकारलेला आहे. त्याने भले माझं नाव त्रास सहन करणाऱ्यांच्या यादीत लिहिलं असेल, पण त्रास देणाऱ्यांच्या यादीत कधीच नसेल लिहिलं. एवढं मात्र नक्कीच खरं आहे. म्हणून सुखासाठी पैसा गरजेचा असतो, तेव्हा जेव्हा आपल्या सुखाचा संबंध थेट पैशामुळे येणाऱ्या आनंदातून असतो. पैसा देऊन भेटणारं सुख म्हणजे महागडे मोबाईल, गाडी, नाद आणि आदी खर्च, आणि या गोष्टी नसतील तर आपल्या सुखात काहीच गोडवा उरणार नाही असं आपण गृहीत धरतो. पण जर आपण आपल्या सुखाला या प्रकृतीसोबत, संसारासोबत आणि अध्यात्मासोबत व आपल्या सत्कर्मासोबत जोडून ठेवलं तर या गोष्टी तुम्हाला कधीही दुःखाची झळ बसू देणार नाही व यात कसलाही आधी खर्च होणार नाही. तेव्हा पैसा हा जीवनात एक उद्देशून आलेला असतो. त्यासच आसक्त राहणे व आपले सुख केवळ त्यावरच अवलंबून ठेवणे हा या कलियुगातला सर्वात मोठा शुद्ध मूर्खपणा नक्कीच आहे, आणि तो मूर्खपणा सगळेजण करत आहे. म्हणून सुख फक्त समाधानात आहे, आणि समाधान तुम्हाला असेल तर तुम्ही जगातले सर्वात सुखी माणूस असाल. म्हणून आयुष्य न्याय करत नाही, म्हणून अधर्माच्या वाटेवर चालण्याचा विचार आपल्याला सर्वनाश ओढवून घेण्याचा विचार करत असतो, आणि तसंच आपण सर्वनाश ओढवून घेत असतो. म्हणून जीवनामध्ये एखाद्याच्या मनात हे जिवंत राहावं असं वाटत असेल तर आपलं बोलणं आणि वागणं यावर नियंत्रण नक्की असणे गरजेचे आहे. आणि कोणत्याही गोष्टीचा अतिविचार माणसाचा आनंद नक्कीच हिरावून घेत असतो, आणि ज्या माणसाच्या मनात स्वार्थ नसतो तीच माणसे बरोबरीला बरोबर आणि चुकीला चूक म्हणण्याची नक्कीच हिंमत ठेवत असतात. म्हणून असं आपण नक्कीच करावं की बरोबरला बरोबर नक्कीच म्हणावं आणि चुकीच्या गोष्टींना नक्कीच समर्थन देऊ नये. म्हणून प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल तर सोबत सामान कमी ठेवा, आणि आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल तर अपेक्षा नक्कीच तुम्ही कमी मात्र ठेवा.
म्हणून न मागता वाट्याला आलेल्या चांगल्या माणसांचे महत्त्व त्यांनी पाठ फिरवल्याशिवाय आपल्याला अजिबात कळणार नाही. आणि आपल्यावरून जीव ओवून टाकणाऱ्या व्यक्तीसमोर झुकण्यात कसला तो कमीपणा आणि नक्कीच कमीपणा आपण नक्कीच ठेवला नाही पाहिजे. आणि आपण नक्कीच मनापासून सर्वांना सर्व काही दिलं पाहिजे. तो सन्मान असो नाहीतर मग मान असो. म्हणून आत्मसन्मान सोडून लाचारी स्वीकारणं ही नक्कीच प्रेमाची शेवटची पायरी नक्कीच असते. कोणतंच नातं कधीच स्वतःहून संपत नाही. त्याला संपवणारी व्यक्ती ही आपल्या सगळ्यात जवळचीच मात्र नक्कीच असते. म्हणून आनंदाचा उत्सव साजरा करायला क्षणाची नाही तर सुख निर्माण करणाऱ्या मनाची मात्र नक्कीच गरज असते. आणि चूक नसतानाही निव्वळ वाद टाळण्यासाठी मागितलेली माफी हे जीवनातील सर्वोच्च संयमाचे उत्तम असे उदाहरण ठरते. आणि तेच उदाहरण आपण नक्की जोपासले पाहिजे आणि त्याच्यावर विचार सुद्धा केला पाहिजे. म्हणून विजेत्या वेगळ्या गोष्टी काही करत नाही, ते प्रत्येक गोष्ट हे वेगळेपणाने करत असतात आणि त्यांनाच आपण वेगळे म्हणत असतो. म्हणून मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेवा. फसवणारा जरी कोणीही असला तरी वाचवणारा भगवंत श्री स्वामी समर्थ कायम आपल्या पाठीशी उभे आहेत आणि ते नक्कीच न्याय सुद्धा करतील. म्हणून नातं तुटेल या भीतीने जोडीदाराचं चुकीचं वागणं सहन करायचं नसतं. आणि तर आयुष्यात तर त्रासच सहन करावा नक्कीच तुम्हाला लागत असतो. म्हणून ज्यांना आपली किंमत असते आपण पण त्यांनाच नक्कीच किंमत द्यायची आहे. म्हणून जीवनात आपला निर्णय चुकेल या भीतीने कुठलाच निर्णय न घेणे हाच मुळात एक चुकीचा निर्णय मात्र नक्कीच असतो. म्हणून मिळवणं सोपं असतं, टिकवणं तितकंच कठीण असतं. आणि ते टिकवून ठेवणं हे कठीण नक्कीच असतं, कारण त्यासाठी खूप कष्ट करावे लागतात आणि खूप आपल्यावर नक्कीच लोड पडत असतो. म्हणून ज्याला स्वतःचं मत नाही त्याला जगात या किंमत नसते. म्हणून स्वतःची चूक मान्य करणाऱ्याची धमक प्रत्येकात नसते. आणि स्वतःची चूक मान्य केली तेव्हाच आपण नक्कीच पुढे जात असतो, कारण त्या चुका सुधारून आपण आयुष्य सुधारत नक्कीच असतो. म्हणून आजही खूप चांगल्या लोकांनी जग परिपूर्ण आहे, फक्त माणसं ओळखताना चूक होता कामा नये. आणि हे जग परिपूर्ण नक्कीच असेल जेव्हा चांगली माणसं आपल्या वाट्याला येतील. म्हणून माणसाने अहंकारी असू नये, पण स्वाभिमानी नक्कीच असावं. आणि स्वाभिमान नक्कीच आपल्याजवळ ठेवला पाहिजे, कारण तोही गरजेचाच असतो. म्हणून मिटले होते वाद सारे, मौन सोडायचे राहून गेले, सावरता सारे येत होते, प्रयत्न करायचे राहून गेले. असा पस्तावा करत बसण्यापेक्षा नक्कीच एकदा प्रयत्न आपण करून बघितले पाहिजे. आणि म्हणून आज रस्त्याने जाताना वाटेत लागणाऱ्या माझ्या शाळेनी मला विचारलं, आयुष्याची परीक्षा जास्त अवघड तर नाही ना? मी उत्तर दिलं, कुठलीच परीक्षा कधी अवघड वाटली नाही. फरक फक्त इतकाच आहे, पूर्वी दप्तराचं ओझं असायचं पाठीवर, आता अपेक्षांचं ओझं असतं. आणि ते ओझं घेऊन आपण नक्कीच आयुष्यामध्ये भटकत असतो आणि फिरत सुद्धा असतो. म्हणून थांब म्हणून थांबेल ती वेळ कसली, जा म्हणून जातील ती संकट कसली, सावर म्हणून सावरेल तो तोल कसला, ऐक म्हणून ऐकेल तो हट्ट कसला, उजळ म्हणून उजळेल ते नशीब कसलं, आणि बहर म्हणून बहरेल ते आयुष्य कसलं. म्हणून त्यासाठी प्रयत्न तर करावेच लागतील. म्हणून आयुष्यात काही उत्तरं शोधून सापडत नाहीत, वेळ आली की ती आपोआप मिळून जातात आणि आपोआप आपल्याला ती काहीतरी ज्ञान मात्र देऊन जातात. म्हणून शब्द देणं सोपं असतं, ते कृतीतून सिद्ध करणं तितकंच अवघड असतं. म्हणून बोलणं भरपूर सोपं असतं, पण करणं त्याहीपेक्षा कठीण मात्र असतं. म्हणून चुका सुधारण्याची संधी आयुष्य प्रत्येकाला देत असतं आणि प्रत्येकाच्या चुका या घडत असतात आणि होत असतात. म्हणून त्या चुका सुधारून आपण नक्कीच चांगल्या मार्गाला लागलं पाहिजे. आणि मनातलं सारं सांगण्यासाठी समोर मनासारखा माणूस नक्कीच आपल्या आयुष्यात पाहिजे. आणि तो माणूस कमवायला नक्कीच आपल्याला चांगले प्रयत्न मात्र करावे लागतील. म्हणून आपणही चुकू शकतो हे मान्य करणं सगळ्यांना जमत नाहीत, आणि ते जमण्यासाठी नक्कीच तुमचं मनही मोठं असावं लागतं. म्हणून स्वीकारता यायला हवं की तुम्ही प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी नेहमी योग्य असालच असं नाही. प्रत्येक प्रसंगी प्रत्येक गोष्टीसाठी नेहमी हजर राहता येईलच असं नाही. प्रत्येक अडचणीत प्रत्येक समस्येत नेहमीच कुणीतरी धावून येईल असं नाही. प्रत्येक निर्णयात प्रत्येक आनंदात नेहमी सर्वांनी साथ मिळेल असं नाही. प्रत्येक इच्छा प्रत्येक हेतू नेहमीच पूर्ण होईल असं नाही. प्रत्येक मत प्रत्येक विचार नेहमी समोरच्याला पदतीलच असं नाही. पण प्रत्येक कष्टाचं प्रत्येक तपस्येचं नेहमी फळ मिळेलच असंही नाही. म्हणून राग द्वेष सुख दुःख कित्येक छटा आहेत भावनांच्या. आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंदात जाईलच असं नाही. त्यामुळे प्रत्येक क्षण आनंदाने जगा आणि नक्कीच प्रेमाने जगा. म्हणून कोण कुठली माणसं ऐन वेळी मदतीला धावून येतात आणि आपली म्हणून जपलेली माणसं ओळख देखील नाकारतात असंही तुमच्या आयुष्यात होणार आहे. आणि अनुभव प्रत्येकाला येत मात्र नक्कीच असतो. म्हणून ज्या शब्दातच प्रचंड आपलेपणा असतो ते मन असतं, आणि जे कधीही आपल्याला सोडून जाणारं नसतं ते मन असतं.
आणि ज्यावर फक्त आपण राज्य करू शकतो ते मन असतं. एखाद्याच्या अपराधालाही माफ करायला भाग पाडतं ते आपलं मन असतं. आणि जे आपल्यापासून कोणी कधी हिसकावू शकत नाही ते आपलं मन असतं. आणि ज्याला शब्दांची नाही तर भावनांची भाषा समजते ते मात्र नक्कीच मन असतं. म्हणून समोरची व्यक्ती ऐकणारी असेल तर समजावण्यात हरकत काय आहे, आणि ती जर ऐकतच नसेल तर समजावून उपयोग तरी काय आहे. आणि या दोन गोष्टी समजल्या की तुम्ही आयुष्यातली गणित मात्र नक्की समजून जाल. म्हणून आयुष्याचं पुस्तक त्याच गणितांनी गुंतागुंत न सुटणारी समीकरणे आणि अनुत्तरित बेरीजांची भ्रांत आहे. आणि असंख्य रेषा त्यात गुरफटलेले त्रिकोण आणि चौकोन आणि अकल्पित रचनांचा पेच सोडणार नाही तो कोण. म्हणून सूत्रांचाही साऱ्या गोंधळ असतो आणि तो उडतो आणि क्षणात सारी समीकरणांचं कोलमडतात. मग जुळून आलेले गणित पण ऐन वेळी पाठ फिरवतात. आता नको ते हिशोब आणि नको ते प्रमाण. उत्तर ज्यांची आधीच ठरलेली आहे. शून्यातून सुरू केलाय हा प्रवास, शेवटी शून्यात जाऊनच संपणार आहे. आणि शेवटी माणसाला वर काही घेऊन जायचं नाही आणि तो घेऊन जाऊही शकत नाही. फक्त त्याला या जीवनात चांगलं जगायचंय आणि चांगलं वागायचंय, एवढंच फक्त तो चांगल्या प्रकारे करू शकतो. आयुष्यात मित्रांनो, अपयशाला अपयश येईपर्यंत लढायचं आणि अपयश टकू शकतं तू नाही, एवढं फक्त लक्षात ठेवायचं. माणसाने अहंकारी असू नये पण स्वाभिमानी नक्कीच असलं पाहिजे. म्हणून मागे काय चुकलं यापेक्षा पुढे काय सुधारता येईल हा विचार मात्र आपल्या मनामध्ये आपण महत्वाचा ठरत असतो आणि तो आपण निश्चित चांगला करायचा आहे. म्हणून काही नात्यांचं आयुष्य अपेक्षेपेक्षा फार कमी असतं आणि ते अपेक्षाही त्यात कमीही असतात. म्हणून वय हळूहळू माणसाला हेही शिकवतं की कठीण क्षणांमध्ये स्वतःला कसं सांभाळायचं आणि चांगल्या क्षणांमध्ये स्वतःला कसं सांभाळायचं. म्हणून प्रवास करत असताना ट्रेन्स येतात जातात, तशीच माणसं येतात आणि जातात. जी थांबतात ना ती आपले असतात आणि जी थांबत नाही ते आपल्यासाठी आलेच नसतात. एवढं फक्त आपण समजून घ्यायचं आहे, म्हणजे मार्ग आपला मोकळा होईल. म्हणून आम्ही जाऊन येतो हे सांगण्यासाठी घरात मागे कुणीतरी असणं यात केवढा आनंद आणि आधाराची भावना असते. आणि ती आधाराची भावना आपल्याला गावाकडे नक्कीच बघायला मिळते आणि गावाकडचं ते प्रेमही आपल्याला बघायलाही मिळत असतं. म्हणून आयुष्य सुंदर आहेच, फक्त कुठे बोलायचं आणि कुठे थांबायचं हे फक्त आपल्याला समजायला हवं. आयुष्य सुंदर आहेच, फक्त किती सांगायचं आणि किती ऐकायचं हे फक्त आपल्याला समजायला हवं. म्हणून ते समजलं की आपण सर्व काही गोष्टी निवांत समजून जाऊ आणि आपल्याला सर्व काही जमायला लागेल. म्हणून हतबल परिस्थितीचा सर्वात पहिला वार हा माणसाच्या आत्मसन्मानावर होतो, एवढं मात्र निश्चित आहे. कारण त्याच्याकडे नक्कीच पैसे नसतात आणि धन दौलतही नसते. म्हणून प्रामाणिकपणा शिकवायचा नसतो, तो असावाच लागतो. त्यात टक्केवारी नसते, तो असतो किंवा नसतो, हेही तितकंच खरं आहे. म्हणून प्रत्येकाला वाटतं समोरच्याने मला समजून घ्यावं, पण आपण समोरच्याला किती समजून घेतो याचं आत्मपरीक्षण कुणीही करत नाही. प्रत्येकाला वाटतं समोरच्याने माझं ऐकून घ्यावं, पण आपण समोरच्याचं किती ऐकून घेतो याचं आत्मपरीक्षण कुणी करतच नाही. म्हणून समोरच्याने मला मान द्यावा, पण आपण समोरच्याला किती मान देतो हेही आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून कुणालाही बदलण्याचा खटापट माणसाने करू नये. असह्य झाल्यास अलिप्त व्हावा, पण उपदेशक होऊ नये, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही सुधरा, ते आपोआप नक्की सुधारतील. दुःखाचा विचार करत करत हसायचं राहून जायला नको. मरणाची भीती मनात ठेवून जगायचं राहून जायला नको. आत्ता आहे आत्ता नाही अशीच आपली गत असते. कुणासाठी कुणीही तसे फार कधी थांबत नसते. मनात असेल ते बोलून टाकावं, बोलायचं राहून जायला नको. दुःखाचा विचार करत करत हसायचं राहून जायला नको, हसायचं राहून जायला नको. म्हणून कधी हसायचं विसरू नका आणि जीवनामध्ये फक्त तुम्ही आनंदाने हसत राहा. दुसऱ्याला दोष देताना स्वतः सुद्धा आरसा नक्कीच पाहावा आणि त्या आरशात आपण कसे आहोत हे आपण ओळखलं पाहिजे. म्हणून नातं तुझं, वाद तुझा, ताणायचं की सोडायचं हे तूच ठरव. प्रतारणा तुझी, अपमान तुझा, विसरायचं की पेटायचं हे तू ठरव. साधा तुझी, माणसं तुझी, तोडायची की जोडायची हे तूच ठरव. रागा तुझा, अश्रू तुझे, पचवायची की दाखवायचे हे तूच ठरव. द्वेष तुझा, राग तुझा, ठेवायचा की गिळायचा हे तुझं ठरवायला हवं. म्हणून जीवनामध्ये अपेक्षा करणं चुकीचं नसतं. ज्यांच्याकडून करतोय ती व्यक्ती चुकीची असू शकते. म्हणून विश्वास ठेवणं चुकीचं नसतं. ज्याच्यावर ठेवतोय ती व्यक्ती चुकीची असू शकते. आधार देणं चुकीचं नसतं. ज्याला देतोय ती व्यक्ती चुकीची असू शकते. मदत करणं चुकीचं नसतं. ज्याची करतोय ती व्यक्ती चुकीची असू शकते. आजही खूप चांगल्या लोकांनी जग परिपूर्ण भरलेलं आहे. फक्त माणसं ओळखताना चूक होता कामा नये आणि ती झाली तर मग आपल्याला नक्कीच आपल्याला संकटांना सामोरे जावं लागतं. म्हणून कोसळायला स्वप्नांची इमले जरी सारे, वास्तवाची एक फुंकर पुरेशी असते.
नियतीच्या अजब खेळामध्ये कल्पनेला कुठेही स्थान मात्र नसते. म्हणून कुणाला दुःख देऊन मिळवलेला आनंद कधीच सुख देऊ शकत नाही, पण कुणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेलं दुःख नेहमीच सुख देऊन जातं. म्हणून मौन नेहमी शब्दांपेक्षा जास्त टोचणारं असतं. शब्दांना पकडून आपल्याला वाद घालता येतो, पण मौनाला गुन्हेगार कसं ठरवणार हे आपल्याला नक्कीच समजत नाही. म्हणून हे दिवस सुद्धा जातील, तू धीर सोडू नको. अपयश पदरी पडलं म्हणून नक्कीच हारू नको. जीवनात भरपूर काही आपल्याला करायचं आहे, म्हणून माणसं जीवनात येतात आणि निघूनही जातात. सोबत फक्त तीच राहतात जी तुम्हाला तुम्ही आहे तसे गुण दोषासहित स्वीकारतात आणि नक्कीच ते तुमच्यासाठी प्रयत्नही करत असतात. म्हणून शब्द झाले अधीर होते, म्हणून व्यक्त करायचे राहून गेले. भावनाही जुळल्या होत्या, उलगडायचे तेवढे नक्कीच राहून गेले. शब्द जर अर्थांना नेहमीच पूर्णपणे न्याय देऊ शकले असते तर नात्यांमध्ये गैरसमज कधी निर्माण झालेच नसते. शब्द जर स्वतःचा तोल स्वतः सावरू शकले असते तर मनावर आघात कधीच झालेच नसते. शब्द जर दुःख, वेदना, यातना व्यक्त करू शकले असते तर डोळ्यांमध्ये अश्रू कधीच आलेच नसते. शब्द जर स्वतःच्या मर्यादा स्वतःच ठरवू शकले असते तर नात्यांमध्ये दुरावे कधीच मात्र आले नसते. हेही तितकंच खरे आहे. म्हणून स्वतःच्या खिशाला न परवडणारी स्वप्न फक्त आपण नक्कीच आपला जवळचा व्यक्ती विकत घेऊ शकतो आणि तो आपल्याला ते नक्कीच देऊ शकतो. म्हणून लोक काय म्हणतील या वाक्यावर आपण जे आयुष्य काढत राहतो ना, तरी लोक ना तुमच्या आनंदात असतात ना तुमच्या दुःखात असतात, ना उद्या तुमच्या गरजेला ना हाकेला उभी राहणारी असतात. त्यामुळे लोक काय म्हणतील या विचाराने आयुष्य जगायचं थांबवायचं नाही. परिस्थिती आपल्या हातात नसली तर त्या परिस्थितीमध्ये वागायचं काय आहे हे नक्कीच आपल्या हातात आहे आणि तिथे आनंद नक्कीच आपल्याला राहायचा आहे. म्हणून भावणं सोपं, निभावणं कठीण असतं. भाळणं सोपं, पण सांभाळणं मात्र नक्कीच कठीण असतं. म्हणून अपेक्षा करणं चुकीचं नसतं. कदाचित आपण अपेक्षा करतोय ती व्यक्ती नक्कीच चुकीची असूही शकते आणि नसूही शकते. हे ठरवायला तुम्ही जबाबदार असले पाहिजे आणि तुम्हीच त्यासाठी जबाबदारही असता. म्हणून परिस्थितीच्या शिकवणीला वयाचे बंधन नसते. आपल्याला कधीही अनुभव येत असतो आणि त्या परिस्थितीला आपल्याला नक्की सामोरेही जावे लागत असते. म्हणून काहीतरी करून दाखवण्याची धडपड माणसाला कधीच स्वस्थ बसू देत नाही आणि तो प्रयत्नच करत असतो. म्हणून माणूस बदलत नसतो. कालांतराने स्वभाव उलगडत जातो आणि तो माणूस आपल्याला लक्षात येत जातो आणि त्या माणसाचा स्वभावही त्याप्रमाणे बदलत जात असतो. म्हणून परिस्थिती कशी असो, मनस्थिती मजबूत ठेवता यायला हवी आणि मन मात्र नक्कीच स्ट्रॉंग असलं की आपण कोणत्याही परिस्थितीला सामोरे नक्कीच जाऊ शकतो. म्हणून मागे काय चुकलं यापेक्षा पुढे काय सुधारता येईल हा विचार मात्र खूप महत्त्वाचा असतो आणि तो विचार आपण चांगल्या पद्धतीने करायचा आहे. म्हणून कोण कुठली माणसं ऐनवेळी मदतीला धावून येतात आणि आपली म्हणून जपलेली माणसं ओळख देखील नाकारतात. हे तितकंच तुम्ही समजून घेतलं पाहिजे आणि त्या मनाला नक्कीच आपण रोखलं पाहिजे की आपण चांगली माणसं आपल्या मनामध्ये नक्की स्वीकारू शकू आणि चुकीची माणसं दूर आपण ढकलू शकू. ज्या माणसांच्या गरजा कमीत कमी असतात ती माणसं नेहमी समाधानातच असतात आणि ती कायम सुखी असतात, कारण त्या कोणत्याच प्रकारच्या गरजा आपल्या मनात ठेवत नाही. म्हणून किती उन्हाळे बघितले यापेक्षा किती चटके झेलत वाटा शोधल्या यावर तुमचा अनुभव ठरतो. म्हणून किती पावसाळे बघितले यापेक्षा किती चिखल तुडवत प्रवास केला यावर तुमचा अनुभव ठरतो. किती हिवाळे बघितले यापेक्षा किती कडाक्यात तग धरून उभे राहिलात यावर तुमचा अनुभव मात्र नक्कीच ठरत असतो. म्हणून परिस्थिती ओढात आणायची असून सुद्धा समाधानी वृत्तीच्या माणसाला कधीही काही कमी आयुष्यात मात्र पडत नाही. त्याला सर्व काही मिळत असतं आणि स्वामी त्याला सर्व काही देतही असतात. म्हणून हसलो म्हणजे सुखात आहे असे नाही, हसलो म्हणजे दुखले नव्हते ऐसे नाही, हसलो म्हणजे फक्त टाळले विवाद थोडे, म्हणायचे ते म्हटलो सारे ऐसे नाही. म्हणून आपण जो व्यक्ती हसत असतो तो कायम सुखात असतो असा त्याचा अर्थ होत नाही. तो दुःखातही असू शकतो आणि त्यामागे भरपूर कारणेही असू शकतात. म्हणून शांत आहे याचा अर्थ असा नाही की काही बोलताच येत नाही, ऐकून घेतो याचा अर्थ असा नाही की उत्तर देऊ शकत नाही. म्हणून आपण असा तर्क लावायचा नाही की समोरचा संयम बाळगतो म्हणजे असा अर्थ नसतो की प्रतिकार तो करू शकत नाही. तो दुर्लक्ष करतो म्हणून तो त्याचं लक्षच नाही असं असू शकत नाही. आणि चांगुलपणाने वागतो म्हणून त्याला माणसं ओळखता येत नाही असं ते असू शकत नाही. कारण तो व्यक्ती निर्मळ मनाने आपल्याशी बोलत असतो आणि निर्मळ मनाने आपल्याशी वागतही असतो असंही असू शकतं. म्हणून संकट येत राहतील तू फक्त लढायला शिक, वार होत राहतील तू परतवायला शिक, दोष दिले जातील तू ठाम राहायला शिक, तिरस्कार होत राहील तू दुर्लक्ष करायला शिक, ओढी पडत जातील तू उलगडायला शिक, परिस्थिती बदलत जाईल तू स्वीकारायला शिक, नाती विस्कटत जातील तू आवरायला शिक, हात सुटत जातील तू सावरायला शिक, अनुभव मिळत जातील तू बदलायला शिक,
आयुष्य सुंदर आहे, तू पुरेपूर मात्र फक्त जगायला शिक. म्हणून माणूस कितीही आत्मकेंद्रीय असला तरी त्याचा अहंकार नात्यापेक्षा मोठा असू शकत नाही. म्हणून नाती कायम मोठीच असतात आणि आयुष्यात सगळ्या गोष्टींना पर्यंत पर्याय असतो. पण लोकांना कठीण पर्याय नको असतो आणि तो कठीण पर्याय ते निवडत सुद्धा नाही, कारण ते चांगल्या प्रकारे चांगला पर्याय हा निवडत असतात. म्हणून तुम्ही केव्हा बरोबर होता हे कोणीच लक्षात ठेवत नाही, पण तुम्ही केव्हा चुकलात हे मात्र सर्वांच्या लक्षात येतं. सर्वच लक्षात ठेवत असतात. म्हणून माणसं कृती विसरतात, पण हवेत विरणारे शब्द मात्र धरून मात्र ठेवत असतात. म्हणून चालत असतील सगळे रुळालेल्या वाटेंनी पुढे, पण मला मात्र माझी वाट स्वतः निर्माण करायची आहे. रेखाटत असेल नियती आयुष्याची रांगोळी, पण रंग मात्र त्यात मला माझ्या आवडीचे भरायचे आहे. असा तुम्ही विचार नक्कीच केला पाहिजे आणि असा विचार करत तुम्ही नवीन आयुष्य हे नक्कीच पणाला लावत असता आणि नवीन आयुष्य तुम्ही बनवत सुद्धा असता. म्हणून न उमगले कधी दडलेले शब्दात भाव सारे, सरले कैक उन्हाळे, सावरत अलगद आठवणींचे पसारे. आणि असे आठवणी आपल्या आयुष्यात असतात आणि त्या आठवणी आपण जपत सुद्धा असतो आणि त्या आपल्या ध्यानात सुद्धा असतात. पण फक्त आपल्या ध्यानात श्री स्वामी समर्थांचा चेहरा असला पाहिजे आणि त्यांचा विचार आपण या आयुष्यामध्ये केला पाहिजे. कारण त्यांचा विचार कराल की तुम्ही नक्कीच पुढे जाल आणि प्रगतीच्या पथावर तुम्ही नक्कीच पोहोचाल. आणि हा संपूर्ण संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून या व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा. चला तर मग भेटूया अशा जगात चांगल्या आणि गोड संदेशामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय श्रीराम. हर हर महादेव. धन्यवाद.